प्रत्येकाच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे समजा आपण कुठला व्यवसाय करावा किंवा नाही करावा हे त्यांना लक्षात आलं असतं. नंतर कुठला व्यवसाय आपल्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे योग्य आहे आपल्यासाठी. व्यवसाय नाही केला, समजा आता कन्सल्टन्सी करावी का आपण, जे ते नोकरीतून आलेलं त्यांचं पार्श्वभूमी आहे, एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनी कन्सल्टन्सी त्यांना ती चांगली झाली असती. नंतर व्यवसाय करण्यासाठी जे ग्रोथचे नंबर लागतात किंवा व्यवसायासाठीचे जे नंबर लागतात ते लकचे नंबर आहेत किंवा नाही आहेत हे त्यांना बघता आलं असतं. त्याच्याप्रमाणे त्यांना पुढील वाटचाल समजा ते करू शकले असते. नंतर जर समजा त्यांच्याकडे व्यवसायाचे किंवा लकचे नंबर नाहीत तर किमान भागीदाराकडे तरी आहेत का. समजा बिझनेस करायचा तर त्यांनी भागीदार बघितला असता किंवा काय की ज्याच्याकडे नंबर आहेत ते तरी ते चालण्यासारखं होतं. नंतर समजा भागीदार आपल्या त्याचे स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट किंवा वीक पॉईंट्स काय आहेत. समजा 8 नंबरची बर्थ डेट आहे एखाद्याची तर त्यांनी एक्झिक्युशनचा पार्ट सांभाळला असता. लीडरशिप रोलसाठी 1 नंबरवाला योग्य झाला असता. अशा त्या गोष्टी आपल्याला न्यूमरोलॉजी प्रमाणे पाहता आल्या असतात.